हॅलो फ्रेंड्स, माय नेम इज स्नेहल पवार. आज आपण टेम्पररी टेबल म्हणजे काय हे बघणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. व्हॉट आर टेम्पररी टेबल? एक्सप्लेन टाईप. टेम्पररी टेबल म्हणजे काय? टेम्पररी टेबल आर व्हेरी सिमिलर टू परमनंट टेबल. टेम्पररी टेबल जो आहे ना तो परमनंट टेबल सारखाच असतोय, पण थोडे डिफरन्स असतात. ते काय आहेत ते आपण बघूया. टेम्पररी टेबल used to store temporary data. Temporary table get created in TempDB system database and automatically deleted when session closed. टेम्पररी टेबल काय आहे तर टेम्पररी टेबल हा TempDB सिस्टम डेटाबेस आहे ना त्यामध्ये स्टोअर होतोय आणि आपण जर सेशन क्लोज केला की ऑटोमॅटिकली टेम्पररी टेबल डिलीट होते. तर आता आपण कुठं स्टोअर होतंय प्रॅक्टिकली बघूया. एसक्यूएल सर्व्हर डेटाबेस मॅनेजमेंट स्टुडिओ ओपन करूया. त्याचे दोन टाइप्स आहेत टेम्पररी टेबलचे, लोकल टेम्पररी टेबल आणि ग्लोबल टेम्पररी टेबल. लोकल टेम्पररी टेबल म्हणजे काय? लोकल टेम्पररी टेबल आर प्रीफिक्स विथ अ सिंगल प्राउड सिम्बॉल. सिंगल प्राउड हे आहे सिंगल प्राउड सिम्बॉल. Local temporary table are only accessed within that same session. त्याचा जो ऍक्सेस आहे तो त्या सेम सेशन पुरताच असतोय. Local temporary table are automatically dropped when the session that created the temporary is closed. जर आपण सेशन आहे तो क्लोज केला ना ऑटोमॅटिकली लोकल टेम्पररी टेबल आपला डिलीट होतोय. ओपन झालं. कनेक्ट करूया आपण. एसक्यूएल सर्व्हर मॅनेजमेंट स्टुडिओ आपलं ओपन झालंय. कनेक्ट केला आपण. आता आपल्याला न्यू क्वेरी सेशन म्हणजे काय आपण ते सगळं बघूया प्रॅक्टिकली, म्हणजे लक्षात येईल आपल्या. इथं मास्टर आहे ना, हे आपले सिस्टम डेटाबेस आहे. मास्टर, मॉडेल, MSDB आणि टेम्पडीबी. हा टेम्पडीबी आहे ना, हा आपण टॉपिक बघतोय. ह्या टेम्पडीबी मध्ये आपल्याला टेम्पररी टेबल जो आहे तो टेम्पररी टेबल मध्ये स्टोअर होतोय हे आपल्याला दाखवायचं होतं. आपण टेम्पडीबी सिस्टम हे केलं. आता सेशन म्हणजे ह्या सेशन मध्ये आपण क्वेरी लिहिल्या ना तर ह्या सेशन आपण क्लोज केलं ना तर ऑटोमॅटिकली टेम्पररी टेबल लोकल टेम्पररी टेबल डिलीट होते. टेम्पररी टेबल डिलीट होते. लोकल टेम्पररी टेबल कसा ओळखायचा? नॉर्मल टेम्पररी टेबल म्हणजे आपला परमनंट टेबल आहे तो कसा ओळखायचा आणि ग्लोबल टेम्पररी टेबल कसा ओळखायचा ते आपण बघूयात. लोकल टेम्पररी टेबल साठी आपण हा सिम्बॉल यूज करतोय. द ग्लोबल टेम्पररी टेबल इथं बघूया. आधी सिंटॅक्स बघूया. नॉर्मल म्हणजे परमनंट टेबल कसं आहे आणि टेम्पररी टेबल कसं आहे. लोकल टेम्पररी टेबल आणि ग्लोबल टेम्पररी टेबल मधला सिंटॅक्स. क्रिएट टेबल, टेबल नेम, आयडी, इंट नेम, व्हेअरकॅर. हा झाला आपला परमनंट टेबल. एम्प्लॉई. क्रिएट टेबल प्राऊड एम्प्लॉई ही लोकल टेम्पररी टेबल झाला. आणि डबल प्राऊड असेल ना, क्रिएट टेबल डबल प्राऊड एम्प्लॉई, आयडी, इंट नेम, व्हेअरकॅर हा झाला ग्लोबल टेम्पररी टेबल. ग्लोबल टेम्पररी टेबल म्हणजे काय? ग्लोबल टेम्पररी टेबल आर प्रीफिक्स विथ टू प्राऊड सिम्बॉल. ग्लोबल टेम्पररी टेबल access across any session or connection. Global temporary table are destroyed when the last connection that is referencing the global temporary table is closed. हे कसं होतंय आता आपण इथं बघूया प्रॅक्टिकली. हा लोकल टेम्पररी टेबल आहे ना त्याचा ह्या सेशन पुरताच त्याचा हे राहतोय. आता आपण दुसरा सेशन यूज केला ना न्यू क्वेरी, तर इथं आपण क्वेरी रन केली ना तर त्याचा ऍक्सेस होत नाही लोकल टेम्पररी. पण ग्लोबल टेम्पररी टेबलचा आपण ह्यामध्ये टेबल क्रिएट केलाय आणि इकडे आपण जर एक्झिक्यूट केला तर त्याचं कनेक्शन इकडं होतं ग्लोबल टेम्पररी टेबल मध्ये. ग्लोबल टेम्पररी टेबल पण आपण सेशन क्लोज केला की ऑटोमॅटिक ते डिलीट होते. समजलं ना? थँक्यू. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. थँक्यू.